कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक संपली. अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून गेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकण सध्या चर्चेत विषय बनला आहे. त्याचं कारण विचारलं तुम्ही का, तर विधान परिषदेत बिनविरोध निवड झाली. अनिकेत तटकरे विधान परिषदेमध्ये गेले, त्यांचा विषय संपला. आता विषय सुरू झाला तो बाळमानेंचा. माजी आमदार बाळमाने रत्नागिरीचे, साधारणपणे 99 ते 2004 हा बाळमानेंचा 5 वर्षाचा आमदारकीचा कारकीर्द. पण नंतरच्या काळामध्ये बाळमानेंनी 4 वेळा निवडणूक लढवली विधानसभेची. 4 वेळा उदय सामंतांनी त्यांना पराभूत केलं. राज्यसभेची एकदा संधी मिळाली, राज्यसभेवर सुद्धा ते पराभूत झाले. आणि परवा पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीकडून म्हणजे उद्धव ठाकरे सेनेकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला. आता तिचा सुद्धा आकड्याची गंमत पहा, 1034 जवळजवळ मतदार, त्यामध्ये परत महाविकास आघाडीचे काही मोजकेच, मग निवडून येण्यावेळी इतके नव्हते. बाळमानेने सर्वासर विचार करून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण नंतरच्या काळामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये बाळमानेने अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि अनिकेत तटकरेंचा विधान परिषदेला जाण्याचा मार्ग मोकळा केला. आता बाळमाने उमेदवारी अर्ज मागे घेतील का असे कोणालाही काही वाटत नव्हतं. पण अचानक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दस्तूरखुद्द राज्याचे महसूल मंत्री नितेश राणे हे बाळमानेंना घेऊन आले जिल्हाधिकारी कार्यालयात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि नंतर आता हे जे राजकीय रण सुरू झालं, आरोप प्रत्यारोप सुरू झाले. विनायक राऊतांनी बाळमानेंना गद्दार म्हटलं, बाळमानेंनी विनायक राऊतांना कोकणमध्ये शिवसेना संपवली असा आरोप केला. नंतरच्या काळामध्ये पुन्हा आज मुख्यमंत्री महत्त्वाचं वाक्य बोलले की बाळमाने आमच्यासाठी नवेत. म्हणजे एकंदरीतच बाळमानेंची पुढची राजकीय कारकीर्द काय असेल याची आता तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवू लागलेत. मुळात बाळमाने गेल्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांमध्ये पराभूत झाल्यानंतर फार चर्चेत नव्हते, पण चर्चेत आले ते विधान परिषद निवडणुकीत. आता बाळमाने नेमकं करणार काय, भाजपमध्ये जाणार का, काहींच्या मते ते शिवसेनेत येतील, तसे काहींचे प्रयत्न चालू आहेत असंही समजतं आहे. मग शिवसेनेत येऊन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर विचार केला तर उदय सामंतांचं नेतृत्व आहे आणि ते दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनाही सर्वमान्य आहे. म्हणजे युतीमधले महत्त्वाचे घटक असलेले शिवसेना राज्यातले 2 नंबरचे नेते उदय सामंत, तिकडे लांजा राजापूरला भैया सामंत. मग बाळमानेंना शिवसेनेत आणण्यापेक्षा बाळमानेंना भाजपमध्ये घेतलं तर असा विचार आता महसूल मंत्री नितेश राणेसुद्धा काल म्हणाले की या संदर्भात रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री निर्णय घेतील. मग आता बाळमाने भाजपमध्ये जाणार का, आणि भाजपमध्ये गेल्यानंतर बाळमानेनं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर पुढचं राजकीय त्यांची वाटचाल कशी असेल. मग एकंदरीतच अद्यापही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बाळमानेबद्दल आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये परत संताप आहे उद्धव ठाकरे सेनेत की ऐन वेळेला बाळमानेने आम्हाला फसवलं. बाळमाने आरोप करतायत की मला शेवटच्या क्षणापर्यंत माझं सहकार्य मिळालं नाही, काही विचारपूस केली नाही, म्हणून मी निर्णय घेतला. हे सगळं सारं घडत असलं ना तरी आता केंद्रबिंदू आहे बाळमाने. तर बाळमाने भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचं राजकीय वाटचाल कशी असेल आणि जर शिवसेनेत आले तर त्यांची वाटचाल कशी असेल. जर तरचे प्रश्न आहेत, दोन्ही सत्तेतले पक्ष आहेत, भाजप आहे, शिवसेना आहे. पण रवींद्र चव्हाणांनी आज अजून बाळमानेबद्दल आपला पत्ता खोललेला नाही आहे. त्यामध्ये परत खासदार नारायण राणेंनी सुद्धा बाळमानेंवर टीका केली. त्यामुळे आता नेमकं भाजप आणि सेना ह्यांच्यामध्ये अंतर्गत शीतयुद्ध चालूच आहे. आता त्याच्यामध्ये भर पडले ती बाळमानेंच्या एंट्रीने. त्यामुळे एकंदरीत सगळासार विचार केला तर बाळमानेंची राजकीय वाटचाल काही काळ स्थिरावलेली होती, म्हणजे तशी फारशी नजरेआड होती. पण अचानकपणे कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निमित्ताने बाळमाने पुन्हा चर्चेत आले. त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज दाखल केला, मागे घेतला. आता नितेश राणेंची भूमिका काय राहणार आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री काय करणार आहेत, रवींद्र चव्हाणांची भूमिका त्यांच्या संदर्भात तरी काय असेल, परत मित्रपक्ष उदय सामंतांची भूमिका काय असेल, त्याबरोबर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांची भूमिका काय असेल. हा सगळ्या सार विचार केला तर सध्या बाळमाने हे राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. मग सगळा सारा विचार केला एकंदरीत तर नेमकं बाळमानेंना खेळवतंय कोण याच्या प्रश्नाचं उत्तर आता येत्या काळात मिळेल एवढं मात्र नक्की. टाइम डिलर करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.